अंतिम सामन्यापूर्वी टीम इंडियाने अहमदाबादमधील हॉटेल आणि स्टेडियममधील ड्रेसिंग रूममध्ये बदल करण्याचा निर्णय घेतलाय। या निर्णयामागे जिंक्स किंवा नकारात्मक इतिहास मोडण्याचा प्रयत्न असल्याचं बोललं जातंय। टी20 वर्ल्ड कप 2026चा अंतिम सामना हा 8 मार्च रोजी अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात रंगणार आहे। तर या ऐतिहासिक सामन्यापूर्वी टीम इंडियाने एक वेगळाच निर्णय घेतल्याची चर्चा आहे। तर आपले प्रतिनिधी विशाल सवने आपल्या सोबत जोडले गेलेत। विशाल, नेमका काय निर्णय आता टीम इंडियाने घेतल्याची माहिती आहे? अशी एक चर्चा रंगलेली आहे की ज्या स्टेडियम मध्ये आपण या अगोदर 2023च्या वर्ल्ड कपची फायनल खेळलो होतो, त्याचबरोबर आता जे सामने सुरू आहे टी20 वर्ल्ड कपचे, त्याच्यामध्ये सुपर 8चा एक सामना जो आहे साऊथ आफ्रिकेचा, हा देखील खेळलो होतो। हे दोन्ही सामने मध्ये आपल्याला पराभव स्वीकारावा लागला होता। दरम्यान याच पराभवाचा विचार केला असता असा एक मॅनेजमेंटने निर्णय घेतल्याचं देखील चर्चा रंगलेली आहे की भारतीय संघ ज्या हॉटेलमध्ये या अगोदर थांबला होता ते हॉटेल देखील बदलल्याची चर्चा आहे की ही नकारात्मकता सोबत नको, अशी एक चर्चा असल्यामुळे हे हॉटेल बदलल्याची चर्चा आहे। तसंच ज्या ड्रेसिंग रूम भारतीय संघ वापरत होता या स्टेडियममध्ये, तो देखील ड्रेसिंग रूम बदलल्याची देखील चर्चा जी आहे ती रंगलेली आहे। एकूणच जर पाहिलं तर ही नकारात्मकता, पराभवाची नकारात्मकता सोबत नसावी यासाठी हे संपूर्ण केले असल्याची माहिती जी आहे ती सध्या समोर येते। नक्कीच, धन्यवाद विशाल आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे आता जिंक्स टाळण्यासाठी, म्हणजे नकारात्मक एनर्जी ही टाळण्यासाठी टीम इंडियाने आता अहमदाबादच्या हॉटेलमध्ये तसंच ड्रेसिंग रूममध्ये आता बदलल्याची